सो स्टार्ट करूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आपला. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. अतुल एंटरप्राइजेस want to introduce a new product will estimated sell life of 5 years. किती आहे लाईफ त्या प्रोडक्टची? 5 years. बरोबर आहे. त्याच्यानंतर द मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट विल कॉस्ट ₹5 lakh. सो टोटल मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंटची जी कॉस्ट आहे ती किती आहे? 5 लाख रुपये आहे. आणि विथ द व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप व्हॅल्यू किती दिलेली आहे? 30,000 अँड द एंड ऑफ 5 years. किती वर्षानंतर तो समाप्त होणार ती इक्विपमेंट? लाईफ आहे टोटली 5 years. त्याच्यानंतर तो स्क्रॅप मध्ये किंवा आपण रिसेल करू. नेक्स्ट त्याच्यानंतर सांगितलं आहे द अॅन्युअल कॅश इनफ्लो the working capital requirement is ₹40,000 which will be released after 5 years. Okay, and then after that the annual cash inflow wants PV म्हणजेच काय? प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर ऍट द रेट ऑफ 10%. आता इथं 3 कॉलम दिलेले आहेत. इयर आपल्याला सर्वतेजणी काय सांगितलंय की 5 वर्षाचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लाईफ ऑफ इयर्स किती दिलेले आहे आपल्याला? 5 years. बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगितले आहे आपलं पीव्ही फॅक्टर. आता आपल्याला काल आपण पीव्ही फॅक्टर काय केले होते? फाइंड केले होते. बरोबर आहे. आज आपल्याला काय काय करायचं आहे? ऑलरेडी त्या लोकांनी दिलेले आहेत. किती पर्सेंट आहे? 10%. मग तुम्हाला आम्ही काल सांगितलं होतं की जर 10% असेल तर कसं करायचं? 1 upon 1.10 is equal to 0.909. समजलं इथपर्यंत? कसं आलं? 0.909. आता सेकंड इयर साठी काय करायचंय? फक्त इज इक्वल टू करायचंय. इज इक्वल टू 0.826. पुन्हा इज इक्वल टू 0.751. बघा सेम आहे. त्याच्यानंतर पुन्हा 0.683. त्यानंतर आहे 0.6209 म्हणजे 6 to 1 घेतलंय डेसिमल. समजलं इथं? नाझनीन कैसा येईल ती ही पी फॅक्टर? हो समजला. ओके, आता हा आपला प्रॉब्लेमच चालू आहे. फक्त तुम्हाला दाखवलं की पी फॅक्टर कसे काढतात. त्याच्यानंतर आता कॅश इन्फ्लो दिलेला आहे आपल्याला. सो कॅश इन्फ्लो मध्ये फर्स्ट इयरला दिलेलं आहे आपल्याला 2,50,000. त्याच्यानंतर 3 लाख दिलेला आहे. नंतर दिलेलं आहे 3,75,000. नंतर आहे 4 years साठी 3,60,000 आणि लास्ट इयर गिवन 2,25,000. सो आता आपल्याला काय करायचं आहे? द डेप्रिशिएशन टू बी चार्ज अंडर स्ट्रेट लाईन मेथड. आता आपल्याला हा जो पहिला जसा आपण प्रॉब्लेम केला होता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? हा सॉल्व्ह करायचा आहे. मग स्ट्रेट लाईन मेथड किती आहे दिलेला? 1 lakh रुपीज. टॅक्स ऍप्लिकेबल किती आहे याला? 40%. बरोबर आहे. आणि इव्हॅल्युएट द प्रपोजल अंडर व्हेरियस अल्टरनेटिव्ह. ठीक आहे. आता बघा सोल्युशन करायचं आपल्याला प्रिपेअर. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आपल्याला काय काय दिलेलं आहे. इनिशियल इन्व्हेस्टमेंट. आता आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे? कॉस्ट ₹5 lakh. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍडिशनल वर्किंग कॅपिटल. आता ऍडिशनल वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय? मी तुम्हाला जो पहिल्या लेक्चर सांगितलं होतं की आपण जर मशिनरी परचेस केली 2 लाखाची आणि त्याला इन्स्टॉलेशन कॉस्ट किंवा त्याला आणण्याची जी कॉस्ट पूर्ण म्हणजे तुम्ही जिथपर्यंत ती मशिनरी न्याल बसवाल तिथपर्यंत येणारा जो खर्च असेल तो तुम्ही मशिनरीच्या ह्याच्यामध्ये जॉईन करा, म्हणजे प्राइस मध्ये जॉईन करा. म्हणजे तुमची मशिनरी समजा असं 2 लाखाची आणि तुम्हाला पूर्ण इन्स्टॉलेशन सहित पूर्ण खर्च आला ₹50,000. आता इन्स्टॉल करणे म्हणजेच काय? मशिनरी फक्त चालू करणे नाही, तर ती आपल्या कंपनीपर्यंत आपल्या ऑर्गनायझेशन पर्यंत येऊन त्याला बसून चालू करणे म्हणजे संपूर्ण तो खर्च त्याला बोलतात इन्स्टॉलेशन कॉस्ट. मग अशी इन्स्टॉलेशन कॉस्ट समजा असते ₹50,000. सो टोटल मशिनरी किती जाईल मध्ये? ₹2,50,000. मग सेम लाईक हिअर इनिशियल इन्व्हेस्टमेंट दिलेली आपल्याला ₹5,00,000 आणि ऍडिशनल वर्किंग कॅपिटल. आता ऍडिशनल वर्किंग कॅपिटल त्यासाठी इक्विपमेंट घेतली त्याला मे बी फिटिंग जो चार्जेस आहे जो चार्जेस आहे तो ऍडिशनल वर्किंग कॅपिटल म्हणून दाखवलेलो आहे. मग ती झाली ₹40,000. सो टोटल कॅश आउटले आपलं किती झाला इथं? ₹5,40,000. समजला इथं तेजस? हो हो. ओके. सो नेक्स्ट बघा आता कॉम्प्युटेशन ऑफ पीव्ही कॅश इन्फ्लो आपल्याला फाइंड करायचे जसं बोलल्याप्रमाणे. सो त्यासाठी कोणते कोणते कॉलम प्रिपेअर केलेले आहेत? इयर, नंतर आहे कॅश इन्फ्लो, नंतर आहे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन आपलं काय असणार आहे? स्ट्रेट लाईन मेथडने. त्यानंतर आहे पीबीटी. पीबीटी म्हणजेच काय नाझनीन? अफसीन? व्हॉट इज मीन बाय पीबीटी? तीच ना प्रॉफिट बिफोर टॅक्स. येस, व्हेरी गुड. प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्याच्यानंतर आहे टॅक्स रेट 40%. कॅश इन्फ्लो आफ्टर टॅक्स दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे पीव्ही
फॅक्टर जो आपण इथे वरती कॉलम आहे तो अँड द लास्ट वन पीव्ही कॅश इनफ्लो. सो पीव्ही कॅश इनफ्लो आपल्याला सुद्धा इथे त्या लोकांनी दिलेला आहे. सो कसं तो आपल्याला कसं फाईंड करायचं तुम्हाला मी सांगणार आहे थोड्या वेळातच. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघा इयर दिलेला आहे. इयर आहे 1 to 5. ऍज इट इज आपण काय घेतले जी इयर आहेत ते मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कॅश इनफ्लो. आता कॅश इनफ्लो आपल्याला हा जो वरती दिलेला होता कॉलम कॅश इनफ्लो तो घेतलेला आहे हाय तसा 2,50,000, 3,00,000, 3,75,000, 3,60,000 अँड 2,25,000. आता डेप्रिशिएशन जसं तुम्हाला मी बोललो की स्ट्रेट लाईन मेथड डेप्रिशिएशन आहे. म्हणजेच काय येणार आहे प्रत्येक वर्षाला डेप्रिशिएशनची अमाऊंट ही सेम असणार आहे. म्हणजे त्यांनी किती दिले इथं द डेप्रिशिएशन टू बी चार्ज अंडर स्ट्रेट लाईन मेथड रुपीज 1,00,000. सो 1,00,000 इक्वल टू ऑल इयर्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय पीबीटी. पीबीटीचा अर्थ काय होतं प्रॉफिट बिफोर टॅक्स. आपल्याला काय करायचा आहे तो फाईंड करायचा आहे. सो आता असं कसं कॅल्क्युलेट करणार कॅश इनफ्लो 2,50,000 रुपये मायनस डेप्रिशिएशन आपलं किती आहे 1,00,000. सो वी विल गेट पीबीटी 1,50,000. समजला ही अंकिता? अंकिता अफसीन 1,50,000 दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला 3,00,000. 3,00,000 काय आहे आपला कॅश इन्फो दिलेला आहे इथं. त्याची डेप्रिशिएशन काय असणार आहे पुन्हा 1,00,000 रुपीज. सो किती आले इथे 2,00,000. नाझीन आवाज येते माझो? हो सर आवाज येते. ओके समजतंय ना अफसीन? हो ओके. हो समजतंय. So 3,00,000 minus 1,00,000. How much you will get? 2,00,000 PBT. Same like here. तेजस लक्ष द्या. 3,75,000 कॅश इनफ्लो आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं डिप्रिशिएशन 1,00,000 लेस केला. म्हणजे किती भेटलं आपल्याला 2,75,000. सेम लाईक हिअर 3,60,000 कॅश इनफ्लो डिप्रिशिएशन आपला 1,00,000 2,60,000. 2,25,000 मायनस 1,00,000 1,25,000. म्हणजे काय करायचं जी आपली स्ट्रेट लाईन डेप्रिशिएशन दिलेलं आहे 1,00,000 तो आपण आपल्या कॅश इन्फ्लो मधून काय करायचंय फक्त लेस करायचंय. बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही हे लेस कराल आता बघा थोडं वेगळं आहे फक्त हे कालच्या प्रॉब्लेम पेक्षा की काय सांगितलं आता ते जेव्हा आपण लेस करू तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्याच्यानंतर आता आपल्याला काय टॅक्स ऍप्लिकेबल करायचा आहे. बरोबर आहे. मग टॅक्स ऍप्लिकेबल करत असताना आपल्याला टॅक्स रेट बघायचा आहे किती दिलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल दिलेला आहे 1,50,000 आपला काय आहे पीबीटी आणि टॅक्स रेट आपला दिलेला आहे 40%. बरोबर आहे. सो 1,50,000 त्याच्यावरती किती काढणार तुम्ही 40%. सो वी विल गेट 60,000. समजलं कसं आलं 1,50,000 वरती 40% आपला जो टॅक्स रेट दिलेला आहे तो घेतला म्हणजे किती भेटला आपल्याला पहिल्या वर्षाला 60,000 रुपये. बरोबर आहे. दुसऱ्या वर्षाची बघा 2,00,000 दिलेला आहे त्याच्यावरती 40%. सो किती आलं 80,000 आलं. 80,000 समजलं नाजनी. त्याच्यानंतर बघा 2,75,000 दिलेलं आहे. बरोबर आहे. मग 2,75,000 आहे त्याच्यावरती पुन्हा काय करायचंय आपल्याला 40% काढायचे. ते समजतंय ना? हो. येस. बघा किती आलं 1,10,000. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2,60,000 होती काढायचे. सांगत चला मला माझं कॅल्क्युलेशन समोर तर 2,60,000. बरोबर आहे. मल्टीप्लाय बाय किती 40%. 1,04,000. 1,04,000. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आहे लास्ट वन 1,25,000 मल्टीप्लाय बाय 40%. किती भेटलं आपल्याला इथं 50,000. समजलं कशी आली 50,000. सो नेक्स्ट बघा आता काय करायचं आपण आपल्याला कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स काढायचा आहे. बरोबर आहे. मग कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स कसा काढणार आपण आपला जो दिलेला आहे आता पीबीटी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पीबीटी टॅक्स ऍड करायचं ना. आता काय दिलेलं बघा आपल्याला इथं की सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे त्या लोकांनी टोटल आपले कॅश इन्फ्लो दिले सुरुवातीला. बरोबर आहे. मग कॅश इन्फ्लो किती दिले आपल्याला 2,50,000. बरोबर आहे. कॅश इन्फ्लो म्हणजे 2,50,000 मायनस आपल्याला तर टॅक्स किती भेटला 60,000 त्याच्यातून लेस करायचं आहे म्हणजे आपल्याला काय भेटणार आपल्याला कॅश इन्फ्लो. कॉलमचं नाव काय बघा जरा कॅश इन्फ्लो आफ्टर टॅक्स. मग आपले कॅश इन्फ्लो इथं आहेत. अच्छा हा समजलं. समजला कॅश इन्फ्लो आपले इथं आहेत आणि आपल्याला त्यातून काय करायचं जो भेटेल टॅक्स आहे तो फक्त लेस करायचा आहे.
तो कॉलमचं नाव बरोबर बघून तसं सॉल्व्ह करा, त्यात मिस्टेक्स करू नका. सो कॅश इनफ्लो आपल्याला दिलेला होता 2,50,000, आपल्याला मिळाला टॅक्स रेट अपसील 60,000. बरोबर आहे. मग आता मी टोटल मिळाला किती लेस झाल्यावर 1,90,000. समजला? 1,90,000. तो हो. हा नेक्स्ट बघा आता काय करायचं आहे. 3 लाख दिलेला आहे आपल्याला. सही आहे. कॅश इनफ्लो मायनस किती आहे आपला 80,000. सो वी विल गेट 2,20,000. आईला इथे 2,20,000 रुपये. त्याच्यानंतर पुन्हा पुढचं करा 3,75,000 मायनस किती दिलेला आहे आपल्याला 1,10,000. सो वी विल गेट 2,65,000 अमाऊंट भेटलेली आहे आपल्याला इथं. त्याच्यानंतर आहे हो. पुन्हा येस 3,75,000 मायनस किती आहे 1,10,000. सो वी विल गेट 2,65,000. सॉरी काय केलं मी आता टोटल अमाऊंट किती दिलेली आपल्याला 3,75,000 मायनस किती आहे आपल्याला इथं 1,10,000. सो 2,65,000 आलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला कॅश इनफ्लो मध्ये 3,60,000 दिलेलं आहे. 3,60,000 मायनस किती दिलेलं आहे 1,04,000. सो वी विल गेट 2,56,000. त्याच्यानंतर लास्ट कॉलम आहे 2,25,000 मायनस किती आहे आपला टॅक्स रेट 50,000. सो टोटल आलं 1,75,000. समजलं नाजनीन, अंकिता, तेजस? हो सर समजते. याचा खुर्शी जरा कॉल करायला लेक्चरला घ्या. तिला विचार तिला खच्ची खच्ची आहेत तिथं काय असं तो फीडबॅक सांग काय डायरेक्ट माझ्यावर कॉन्टॅक्ट करायला सांगा तिला खुर्शी जरा. ठीक आहे. काय ते समजते काय मला विचारायचं आहे. त्याच्यानंतर आणि त्याच्यासाठी आज मी तुमचं लेक्चर परत प्ले केलं होतं ह्याच रिझनसाठी की ज्याला तू कालचं WDV मेथड समजली नव्हती तर त्यांनी मला फोन करून डायरेक्टली तुम्ही सांगत चला की समजते की नाही समजते. इतकी जर इझी कन्सेप्ट घेऊन बाकीच्या लक्षात येत नसेल तर मग काहीच फायदा नाही. मग मला पण डायरेक्ट बोलायला लागेल बाकी लोकांसारखं. सो व्यवस्थित त्याला विचारा की तुम्हाला समजते की नाही आणि जर नाही समजतं तर मला कॉन्टॅक्ट करायला सांगा त्या लोकांना. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे त्याच्यानंतर आता पीव्ही फॅक्टर. पीव्ही फॅक्टर आपल्याला दिलेले आहेत तेजस, हे काढायचे दिलेले आहेत. बरोबर आहे. सो पीव्ही फॅक्टरचा रेट आहे जो आपण आहे तसा घेतला आता 0.909 दिलेले नसते तरी काही काढायला टफ नाही आहे. इझी आहे कॅल्क्युलेशन याचं. ठीक आहे. सो 0.826 0.751 0.683 त्याच्यानंतर आहे 0.621. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं याच्यामध्ये पीव्ही कॅश इनफ्लो काढायचा आहे. बरोबर आहे. मतलब पीव्ही कॅश इनफ्लो कसं काढणार की आपल्याला टोटल जी व्हॅल्यू 1,90,000 into 0.9090 मल्टिप्लाय करून येते ना. व्हेरी गुड. सो कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स मल्टिप्लाय बाय आपला पीव्ही फॅक्टर 0.909. सो वी विल गेट 1,72,710. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 2,20,000 multiply by 2,20,000. 0.826. So we will get 1,81,720. So next I have 2,65,000 multiply by 0.751. So we will get 1,99,015. त्याच्यानंतर आहे 2,56,000 multiply by 0.683. So we will get in second last 1,74,848. बघा आपल्याला इथे भेटले. मी काय कोणत्या बुकच्या बाहेरच्या व्हॅल्यू बोलत नाहीये. सो व्यवस्थित लक्ष देऊन प्रॉब्लेम बघा. समजलं नसेल तर तिच्या तिथं मला थांबून विचारा. मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण मागे डायरेक्ट सांगू नका की आम्हाला होतो नाही समजलो नाही. काय ते डायरेक्ट समोर विचारा. तुम्हाला काल मी 2 पद्धतीने प्रॉब्लेम घेतले. एक वर्ड फाईल होती टाईप करून घेतलाय. त्याच्यानंतर डायरेक्ट घेतलाय समोर तुमच्या कॅल्सी सुद्धा मी दाखवतोय तुम्हाला. काही जर अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट मला विचारा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट 1,75,000 दिलेला आहे आपल्याला. बरोबर आहे. सो 1,75,000 मल्टिप्लाय बाय 0.621. सो किती आलं 1,08,675. आयला इतका समजलं सगळ्याला नाजनीन अफसीन? हो. पहिल्या 2 प्रॉब्लेम मध्ये कुणाला काय आहे का प्रॉब्लेम काय विचारायचं आहे का? नाही. समजलेत? हो.
ठीक आहे. आता ह्याच्यानंतर झाला, आता हे झालं आपला पीव्ही कॅश इनफ्लो जो आता आपण केला. आता ह्याच्यानंतर आणखीन एक आपल्याला कॉलम प्रिपेअर करायचा. आणि काय सांगितलंय, इव्हॅल्युएट द प्रपोजल अंडर व्हेरियस अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला इव्हॅल्युएट करून बघायचं आहे की आपलं जे आपण टोटल आन्सर काढले आता, बरोबर आहे, तो पीव्ही ऑफ कॅश आउटफ्लो त्याच्या हिशोबाने किती भेटते आणि काय आहे. सो त्यासाठी बघा कसं प्रिपरेशन करायचं आहे. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल CF80. CF80चा अर्थ काय होतो, कॅश फ्लो आफ्टर टॅक्स. लिहून घ्या पाहिजे तर CF80 कॅश फ्लो आफ्टर टॅक्स. सो आपल्याला काय करायचं त्याचं आता कॅल्क्युलेशन करायचंय. कोणत्या कॉलमचं करणार कॅल्क्युलेशन, पीव्ही ऑफ कॅश इनफ्लोचं, म्हणजे शेवटचा कॉलम जो आपण केला त्याचा. सो बघा किती येतं त्याचं टोटल, 1,72,710 प्लस 1,81,720 प्लस 1,99,015 प्लस किती दिले 1,74,848 आणि लास्ट वन 1,08,675. किती आली टोटल, अभी टोटल मिळली आपल्याला 8,36,968. आईले इतकी बघा, ज्याची जो 68. काढून बघा जो कॅल्क्युलेशन त्याच्याजवळ. सो आता इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे की आपली टोटल CF80, बरोबर आहे. सो प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल कॅश फ्लो आफ्टर टॅक्स, टोटल CF80 आहे 8,36,968. सेम आहे ना टोटल. सो ही झाली आपली प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ CF80. समजलं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, ऍड, बरोबर आहे, ऍड पीव्ही ऑफ सॅल्वेज व्हॅल्यू. आता पीव्ही ऑफ सॅल्वेज व्हॅल्यू म्हणजे कोणती, जी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे सॅल्वेज व्हॅल्यू, जी सुरुवातीला प्रॉब्लेम घेताना वाचली, बरोबर आहे. स्क्रॅप व्हॅल्यू. सो स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ 30,000, बरोबर. त्याने काय केले, डायरेक्ट दिलेलं इथं. पण त्याच्या अगोदर तुम्ही जेव्हा हे घेत असाल 30,000, ते घ्यायच्या नंतर आपल्याला काय करायचंय, पीव्ही ऑफ सॅल्वेज व्हॅल्यू ची लास्ट पीव्ही फॅक्टर घ्यायचा आहे. मग लास्ट शेवटला पीव्ही फॅक्टर आपल्याला कोणता भेटला, तर तो आपला आहे 0.621. हा आपला काय भेटला पीव्ही फॅक्टर पाचव्या वर्षासाठी, बरोबर आहे. मग त्या सॅल्वेज व्हॅल्यू मधून आपल्याला काय करायचंय, हा पीव्ही फॅक्टर मल्टिप्लाय करायचा आहे. ठीक आहे. सो डायरेक्ट तुम्हाला काय भेटेल, त्याची एक्झॅक्ट सॅल्वेज, म्हणजे का मल्टिप्लाय करायचं आपल्याला ते पण तुम्हाला सांगतो की आपल्याला ह्याची सॅल्वेज व्हॅल्यू काढली आपण, स्क्रॅप व्हॅल्यू. मग त्या टायमाला पीव्ही फॅक्टरचा रेट धरून त्याची एक्झॅक्ट स्क्रॅप व्हॅल्यू किती होती तो आपल्याला दाखवायचा आहे. त्याने काय शो साठी तिथं 0.621 नाही घेतली. त्याचं रिझन आहे की आपल्याला डायरेक्ट सॅल्वेज व्हॅल्यू दाखवायची, कारण की आपली स्क्रॅप व्हॅल्यू त्या पीव्ही फॅक्टरच्या मध्ये, म्हणजे 5 वर्षानंतर आपला पीव्ही फॅक्टर होता 0.621. मग त्याशी मल्टिप्लाय करून आपण आताची जी वर्षाची सॅल्वेज व्हॅल्यू आहे आफ्टर 5 इयर्स ती शो करायची आहे. ठीक आहे. सो आता सुरुवातीला बघा इथे काय दिले आपल्याला, 30,000 दिलेले आहे. 30,000 मल्टिप्लाय बाय किती दिलेले आपली लास्ट इयर 0.630, म्हणजे त्या वर्षाची आफ्टर 5 इयर्स जी सॅलरी व्हॅल्यू 30,000 होती, आपल्याला जितकी घ्यायची होती, पण पीव्ही फॅक्टर आपला जो रेट 0.621 होतो. मग त्या वर्षाची आपल्याला एक्झॅक्ट आता मिळली सॅलरीज व्हॅल्यू, ती आहे 18,630. ओके. सो त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय करायचं आपल्याला, ह्याच्यामधून आपल्याला हे आता काय करायचंय, ऍड करायचंय. म्हणजेच काय की प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ CF80 आणि सॅल्वेज आपल्याला टोटल ही काय करू आपण त्याच्यामध्ये ऍड करू. सो 8,36,968 प्लस 18,630. So we will get total here 8,55,000. 8,55,598. समजली कैसा येते टोटल. सो ही आपली झाली, ही आपलं काय झालं टोटल कॅल्क्युलेट केली. त्याच्यानंतर आता आपल्याला काय मिळायचं आहे, टोटल कॅश इनफ्लो. आता आपलं टोटल कॅश इनफ्लो किती होता, कोण सांगू, टोटल कॅश इनफ्लो किती होता आपला 5,40,000. येस 5,40,000. का, कारण आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट आणि त्यासाठी अजून लागणारा जो खर्च होतो, इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा आपल्याला त्या वस्तूवरती काहीतरी खर्च करायला लागलो. ठीक आहे. आपल्याला डायरेक्ट येऊन आपली रन होऊन जाईल मशिनरी किंवा इक्विपमेंट डायरेक्ट येऊन चालले नेट जाते, तुमचा आवाज क्लिअर नाही येत. ठीक आहे. मी रेकॉर्ड करतोय आपलं हे, जर मध्ये कुठे अडकत असेल तर ते रेकॉर्डिंग मधून आपल्याला समजेल, आणि नाही असतं तर मला विचारा. पुन्हा एकदा सांगतो
की आता आपण जो व्हॅल्यू इनिशियल इन्व्हेस्टमेंट तो घेतली, आवाज अटकतोय. आता येते व्यवस्थित? नेट जाते तुमचं. आता येते का? हा. ओके. हो. सो हा, आता आपली जी टोटल व्हॅल्यू जी होती ती टोटल व्हॅल्यू आपली किती होती? 5 लाख रुपये इनिशियल इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर ऍडिशनल वर्किंग कॅपिटल किती होता आपला? 40,000. मग आपली टोटल व्हॅल्यू काय झाली? 5 40,000. लाख. हा येस, 5,40,000. 40,000. हा, मग त्यांनी काय सांगणार नाही की तुमची टोटल व्हॅल्यू घ्या. टोटल व्हॅल्यू का घ्या? कारण त्याचा रिझन असा होता की तुम्ही जी इक्विपमेंट घेतली त्याची तुम्हाला अजून कॉस्ट पे करायला लागली फॉर ऍज अ ऍडिशनल. मग ती तुमची टोटल इक्विपमेंट प्राइस जाईल. ती आहे 5,40,000. मग आपल्याला इथं काय करायचं आहे? मग तिथे टोटल ऍडिशनची मायनस करायची ना. हा, त्याच्यातनी आपण मायनस करायची. मग टोटल कॅश इनफ्लो जी आपला होता 5,40,000. बरोबर आहे. मग आता इथं तुम्ही काय कराल की तुम्हाला आता किती मिळणार आहे? 8,55,598. मायनस 5,40,000. 5,40,000. So we will get 3,15,598. 3,15,598. Yes. So ही झाली आपली टोटल व्हॅल्यू. समजलं आजपर्यंत? हो, इझी आहे की टफ आहे प्रॉब्लेम आहे? इझी आहे. ठीक आहे. आता इथं बघा, इथं अजून एक आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. व्हेन प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज गिवन. ठीक आहे. सो प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज गिवन दिली आहे. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला मी फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे? एनपीव्ही जे आहे एनपीव्ही ऍट द रेट 10%. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ एनपीव्ही? काय फुल फॉर्म एनपीव्हीचा? काय? एनपीव्हीचा फुल फॉर्म काय होते? असतील नाजनीन, तेजस? सर नॉन प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यू, जे आता आपण मार्क्स कॅल्क्युलेट करतो. नेट प्रेझेंट अच्छा, व्हॅल्यू. नेट. येस, लक्षात ठेवा. नेट प्रेझेंट व्हॅल्यू. तुम्हाला जे आता मी हे जे प्रॉब्लेम घेतोय, इव्हन जो आता वरचा जो प्रॉब्लेम घेतला इलिस्ट्रेशन नंबर 10, तो तुम्हाला जसाच्या तसा एसएफएम ला सुद्धा आहे. सेम प्रॉब्लेम ते तुम्ही साबळे सर नंतर घेणार आहेत प्रॉब्लेम. सेम तसे तुम्हाला त्या लेक्चरला करायचे. ठीक आहे. सो व्यवस्थित बघून चला, तुम्हाला इथून पण त्या प्रॉब्लेमची हेल्प होणार आहे. आणि इझी प्रॉब्लेम आहेत, काही टफ नाहीये. ठीक आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं की एनपीव्ही आपल्याला किती काढायचं? 10% काढायचं आहे. सो आपल्याला काय दिलेलं बघा, मधु इंडस्ट्री लिमिटेड हॅज अन इन्व्हेस्टमेंट प्रपोजल ऑफ ₹40 लाख. किती आहे इन्व्हेस्टमेंट प्रपोजल आपला? 40 लाख. 40 लाख. येस, द एक्सपेक्टेड कॅश इनफ्लो. ठीक आहे. द एक्सपेक्टेड कॅश इनफ्लो आपला आहे दिलेल्याप्रमाणे. इथं बघा की किती दिले टोटल प्रॉफिट इयर अँड प्रॉफिट. 10 वर्षाचं आपल्याला दिले. आतापर्यंत आपण 5 वर्षाचं कॅल्क्युलेट केले, पण आपल्याला तिथं 10 वर्ष दिले. बरोबर आहे. सो इयर 1 to 5 काय दिले बघा? इयर 1 साठी 7 लाख, इयर 2 साठी 7 लाख, इयर 3 8 लाख, चौथ्या वर्षासाठी 8 लाख, इयर 5 9 लाख, पुन्हा इथं इयर 6 9 लाख, 10 लाख, 10 लाख, 9 लाख, सॉरी 8 लाख, आणि लास्ट इयर साठी दिले तुम्हाला 6 लाख. आणि इथं प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली आहे. सो प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला आता कसं कॅल्क्युलेट करायचे? कॅल्सीवरती अपसी कसं कॅल्क्युलेट करणार? 10 आता इथे तुम्हाला दिलेलं आहे. जर दिलेलं नसतील तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलं असतं? तेजस? 1/1.10 ना. हा, एक्झॅक्टली. त्याच्यानंतर 10 वर्ष तुम्हाला काय करायचंय? इज इक्वल टू करत जायचंय. फक्त तुम्हाला हे सगळं रेट भेटणार. करून बघा कॅल्सीवर तुमच्या येतं का तेवढं. ठीक आहे. मी पण तुम्हाला करून दाखवतो एकदा. कधी कधी असं होतं की तुम्हाला एवढे पीव्ही फॅक्टर देत नाहीत. असं देतात की 10% काढा 10 इयर्स साठी, पण तुम्हाला ते काढायचे. तिथे शोधत बसू नका की कसं काढतो आपण. सो 1/1.10 पहिल्या वर्षाचा भेटला 0.90. चेक करत चला. पुन्हा इज इक्वल टू करायचा 0.826, पुन्हा इज इक्वल टू 751, 0.683, 0.620. ठीक आहे. इथं 9 डेसिमल आहे म्हणून काय आलंय? 1 आलंय. त्याच्यानंतर 0.564. ठीक आहे. त्यानंतर आहे 0.513, 0.466, त्यानंतर आहे 0.424, and the last one 0.3855. the last decimal घेतलंय 6. समजलं कसं आलं हे? अपसी हो, समजलं. परत सांगा. बघा, आता आपल्याला आपण जेव्हा पीव्ही फॅक्टर काढतो ना अपसी, तर काय करता? 1/1.10 घेतो. म्हणजे डिपेंड्स. आपण सांगितलं पीव्ही फॅक्टरचा फॉर्म्युला जशी व्हॅल्यू असेल हा. तशी.
आणि ती व्हॅल्यू आपल्याला फक्त पहिले आपण काढलं काय करणार 1/1.10 इज इक्वल टू केलंस की तुला पहिला रेट भेटणार 0.909 बरोबर आहे हो. अक्षय? त्याच्यानंतर फक्त इज इक्वल टू करायचं हो. 10 टाइम ती पहिला जाईल ती पकडून 10 टाइम काढायचं तुला इज इक्वल टू मग तुला त्या वर्षाची पीव्ही फॅक्टर मिळेल ओके. ठीक आहे सो हा त्या वर्षाची काय भेटेल तुम्हाला पीव्ही फॅक्टर आता इथे हा. काय फाइंड करायचं आपल्याला नॉट प्रॉफिट सॉरी एनपीव्ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऍट 10%. त्याच्यानंतर सेकंड फाइंड करायचं आपल्याला प्रोबॅबिलिटी इंडेक्स ठीक आहे म्हणजे काय सांगायचं की प्रोबॅबिलिटी इंडेक्स जो काढायचा आहे तो सुद्धा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे आणि नंतर आहे IRR इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न याचा फुल फॉर्म आहे इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय फाइंड करायचंय एनपीव्ही ऍट 10%. ठीक आहे तर आता बघा कसं काढायचंय एनपीव्ही तुम्हाला बोललो नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऍट 10% डिस्काउंटिंग फॅक्टर. आता इथं आपल्याला वर्ष किती दिले त्याचे टोटल प्रॉब्लेम मध्ये तर 10 बरोबर आहे. मग इयर कॉलम मध्ये तुम्ही काय घेणार 10 इयर्स 1 to 10. त्याच्यानंतर नेट कॅश फ्लो. आता नेट कॅश फ्लो कोणते घेतले जे तुम्हाला इयरचे पुढे दिलेले आहेत प्रत्येक वर्षाचे. ओके हे बघा जे तुम्हाला घेतले प्रॉफिट ते प्रत्येक वर्षाचे 10च्या खाली त्या इयरनुसार मांडून घ्यायचे. त्याच्यानंतर पीव्ही फॅक्टर ऍट 10%. जर पीव्ही फॅक्टर आपल्याला काढून दिलेला आहे म्हणून हाय तसं कॉपी करून फक्त लिहायचं आहे. जर काढलेलं नसेल तर तुम्हाला बोलल्या त्याप्रमाणे आपल्याला काढायला लागेल. ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता प्रेझेंट तर प्रेझेंट व्हॅल्यू कसे काढणार आपण की नेट कॅश फ्लो मल्टिप्लाय बाय पीव्ही फॅक्टर. बाकी काही सुद्धा करायचं नाही याच्यात आणि त्याची फक्त टोटल करायची. बघा पहिला दिलेला आहे 7 लाख मल्टिप्लाय बाय 0.909. पहिला 6,36,300. होयला. ही पुरी काय करायची तुम्हाला टोटल करायची. तुम्हाला हे प्रॉब्लेम जो दिलोय मी आता पीव्ही फॅक्टरचो तो तुम्हाला सॉल्व्ह करून मला प्रॉब्लेम पाठवत चला. अजून कोणी पण प्रॉब्लेम एक दोन जणांशी प्रॉब्लेम पाठवली ना बाकीचे लिखाजावर प्रॉब्लेम आहे पाठवत चला. जर काय नाही जमलं तर विचारा आणि मला प्रेझेंटली सगळी पाहिजे मंडे पासून. ठीक आहे तर पण हा पूर्ण प्रॉब्लेम जो आहे आता तुम्हाला मी फक्त दाखवलंय कसा कॅल्क्युलेट करतात. आपण हा पूर्ण प्रॉब्लेम मंडेला आपले 2 लेक्चर असणार आहेत. दोन्ही लेक्चरला आपण हा पूर्ण प्रॉब्लेम घेणार आहोत. हा प्रॉब्लेम आणि पुढचा एक प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम चॅप्टर थांबवून आपल्याला थेरी चालू करायचं आहे. ठीक आहे सो थेरी घेत असताना सुद्धा मी मध्ये एका दुसरा तुमचा प्रॉब्लेम घेईन. हा सो सगळ्यात पहिले आज तुम्ही काय करायचंय नेट प्रेझेंट व्हॅल्यू 10 वर्षाची काढायची आहे त्याची टोटल करा. ओके आणि टोटल केल्याच्या नंतर तुम्हाला जो डायरेक्ट दिलेला आहे 40 लाख ते लेस करून तुम्हाला काय करायचंय नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे नाही जमत मी नेक्स्ट सेक्शन तुमचा हा प्रॉब्लेम घेणार आहे. अजून तुम्हाला काही शंका आहे का? नाही. ठीक आहे सो काही असेल तर तुम्ही विचारू शकता आणि बाकीच्याला पण सांगा की तुम्ही जॉईन होत चला म्हणून.